परभणी जिंतूर रोडवरील शेख पाटीजवळ आज दिनांक 10 जानेवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. जिंतूरकडून भरधाव येणाऱ्या 4 चाकी कारने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. या अपघातात मोटरसायकल पूर्णपणे चेंदामेंदा झाली असून कार अनेक पलट्या खाऊन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडली. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. ज्ञानेश्वर दिगंबर कदम, वय वर्ष 30, राहणार बोर्डी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई व एक भाऊ असा परिवार आहे. दत्ता माणिक कराळे, वय वर्ष 32, राहणार मुडा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. प्रसादराव प्रल्हादराव कदम, वय वर्ष 48, राहणार बोर्डी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. त्यांच्या पश्चात पत्नी व 3 भाऊ असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रसादराव कदम व ज्ञानेश्वर कदम हे दोघे पिंपळा, तालुका जिंतूर व जिल्हा परभणी येथे रात्री झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर परभणी रेल्वे स्थानकावर आलेले दत्ता माणिक कराळे यांना आणण्यासाठी गेले होते. दत्ता कराळे हे वर्धावन देव करून रेल्वेने परभणी येथे आले होते. त्यांना घेऊन तिघेही मोटरसायकलवर मुडा व बोर्डीच्या दिशेने निघाले असता झरी गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर शेख पाटीजवळ हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलवरील तिघांचे शरीर अक्षरशः चिरडले गेले. कारमधील प्रवासी जखमी झाले असले तरी अपघातानंतर पोलिसांच्या येण्यापूर्वी निघून गेले. त्यांच्या नावाची व उपचार घेत असलेल्या ठिकाणाची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, सपोनी अभिजित आडके, पोलीस शिपाई श्रीराम इगारे, श्रीधर बिडकर व शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालय परभणी येथे पाठवले असून तिघांना शवविच्छेदन तेथे करण्यात आले. परभणी येथे पाठवण्यात आले असून तिघांचे शवविच्छेदन तेथे करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ रात्रीच्या वेळी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केल्याबद्दल झरी व परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे अभिनंदन केले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीय दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज टाक, जनशक्ती, जिंतूर.